या सामन्याचे पंच म्हणून नीरज राणावत सर, दीपक बोराडे सर आणि शशी मेहर सर या तिघांनी आजच्या रात्रीमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. एकही क्षण त्यांच्या नजरेतून सुटला नाही आहे. ती जबरदस्त अंपायरिंग बघायला मिळते. मोरावे गावचे गुणलेखक, उत्कृष्ट गुणलेखक अर्थात प्रणय म्हात्रे सर आमच्यासोबत जोडले गेलेत. तर ज्या सुमधुर गीतांवर आपण ताल ठेका धरतोय ते डीजे मॅडी या रायगड जिल्ह्यातील अप्रतिम डीजे मास्टर आमच्यासोबत जोडले गेलेत. त्यात आणि आई एकविरा लाईव्हच्या माध्यमातून आपण संदेश शेळके सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला आपण पाहू शकाल. जबरदस्त क्लिअरिटी, अगदी मैदानावरील खडा ना खडा, गवत ना गवत त्यांनी वेचून काढलाय. सामना लागली चालू करायचा आहे. पंचांनाही विनंती आहे. रोजचा अलाराम आहे ना, रोजचं कामाला जायचं. येस, कोपरी संघाची भली मोठी समर्थकांची रांग इथं या मैदानावर आसपास बघायला मिळते चहूबाजूला. तर दुसऱ्या बाजूला मरोई विंदाणी संघाचे देखील तेवढे ताकदवर समर्थक देखील उपस्थित. पहिला चेंडू, यॉर्कर चेंडू, वा भन्नाड वेग अपील केलं गेलंय, परंतु पंचांचा इशारा असेल लेग स्टंपच्या बाहेर, म्हणून तर की काय लेग किपरचं अपील फेटाळून लावलंय आणि एक धाव मात्र पूर्ण केली गेली. येस, 4:11 झाली. जास्त वेळ दौडू नका. प्रत्येक चेंडूकडे तुम्ही मीटिंग घेऊ नका प्लीज, विनंती असेल. 3 षटकं ही 15 मिनिटातच संपली गेली पाहिजेत अशी आयोजकांच्या वतीने सूचना येते. येस, ऑफ्टमच्या बाहेर असल्यामुळं ते जबरदस्त फटका, देखना फटका बघायला मिळतो. पॉइंटची दिशा फाडून काढली असं वाटू लागलंय आणि नक्कीच सीमारेषा फाडली गेली 4 धावांकरता. मात्र धूर्त कर्णधार आहे, काटेरी मुकुट परिधान करणारा हा धूर्त कर्णधार आता मात्र लाईन लेंथवर परतताना दिसेल का? कारण त्याला चौकार फेकलाय, अर्थात अनिकेत जोशीने चौकार बांधलाय. आणखी एक दणका, तडाखा जबरदस्त आहे, परंतु वज्रमुठी जेल कैद होईल का? यस, आणि फलंदाज बाद होईल. अनिकेत जोशी बॅक टू द पॅव्हिलियन. करता श्याम मोकाशी यांच्या वतीने बक्षीस लावलं गेले. लगातारचे 2 विकेट, 2000 हॅट्रिक संपादित केली तर 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. यावेळी देखील एटीएम खुले झाले गेलेत आणि जीपेच्या स्वरूपात 5000 रुपये आमच्याकडे जमा देखील आहेत. अफलातून खेळ आहे. चरण मात्र आपल्या संघाकरता प्रचंड मोठा संघर्ष करताना दिसतो. स्वतः कर्णधार आहे, डावाची संपूर्ण सूत्र त्यांनी आपल्या हातामध्ये घेतली. मोरवाई विंदाणी संघाचा आक्रमक फलंदाज आहे, तो मैदानाच्या बाहेर गेलाय. मात्र तेवढा तंत्रशुद्ध फलंदाजी करणारा गीतेश जोशी मात्र इनॅट नंबर 3 मैदानाकडे दाखल झालाय. या फलंदाजाची फलंदाजी बघणं एक मोठं आव्हान असतं. एक खूप बरं वाटतंय, कारण जेसीबी शॉट नेहमी खेळत असतो हा फलंदाज. आणखी एक दणका दिलाय, तडाखा दिलाय, स्क्वेअर लेगच्या सीमारेषा फाडली गेली या चौकारानं आणि गीतेश जोशी चौकारानं आपलं स्वतःचं खातं खोलतोय.
यंदाची स्पर्धा जरी 5 दिवसाची असली तरी समाधान शेठ माली यांनी पहिल्या दिवशीचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून सांगितलंय पुढची स्पर्धा पुढच्या वर्षीची 6 दिवसांची असेल आणि 2 बाईक्स ह्या मॅन ऑफ द सिरीज करता असतील. एबीसी वाल्यांना 1 बाईक असेल आणि उर्वरित डी आणि ई ला साठी ईएफ साठी 1 बाईक असेल. आणि आणखी एक दणका दिला लगातारचा दुसरा चौकार. याही वयामध्ये काय दणकट फटके जोरकस फटके लगावले जातात. चरण मात्रेची दिशा भरकडून दिली. चाबूक शॉट मारले जातात. गीतेश जोशीच्या माध्यमातून आक्रमणाला सुरुवात झाली आहे. आणखी एक दणका दिलाय. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. इट्स अ बिग हिट. षटकार. गड्याच्या मोबदल्यात 19 धावांची करकचून वसुली केली गेली आणि गीतेश जोशी नावाचं वादळ मैदानावर घोंगावताना दिसतंय. काय अफलातून दर्जाची अंधाधुंद फलंदाजी. ज्या दिशेला चेंडू चरण मात्रेचे टाकलेत त्या दिशेला भिरकावून दिलाय. शाखों से टूटकर बिखर जाए वो बत्ते नहीं है हम, कोई आंधी से जाकर कह दे औकात में रहे क्योंकि तूफान है हम. ही फलंदाजी असंच काहीतरी सांगून चालली आहे. गीतेश जोशी नावक हा फलंदाज, या फलंदाजाबद्दल नक्कीच कौतुक करावं असं वाटतं. संघ अडचणीत असताना काय जबाबदारीपूर्ण खेळ केलाय. चरण मात्रला भिरकावून दिले सीमारेषा पलीकडे. मात्र कमबॅक करण्यासाठी आणखी एक गोलंदाज आलाय. हितेश मात्रे, ज्युनियर हितेश मात्रे यांनी आत्ताच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलाय. परंतु फ्रेश मॅच फ्रेश गेम. आता मात्र कमालीचा खेळ उंचावा लागेल हितेश मात्रे करता. आकाशला नक्कीच थांबवण्याचा प्रयत्न मात्र ऑफ्टमच्या बाहेर आणि हा चेंडू वाईट्स डिलिव्हरी म्हणून घोषित केला गेलाय. प्रणय मात्रे सर सांगतात या स्पर्धेमधला हा चेंडू असेल 27वा वाईट चेंडू असणार आहे. इतकी बारीक आणि करडी नजर आहे. चालता बोलता कॉम्प्युटर आमच्या मोराणे गावचे आमचे आम्हाला गुणलेखक उपलब्ध आहेत. त्यांच्या जोरावर आम्ही 2 वेडेवाकडे शब्द बोलू शकतोय. वा. परंतु हा देखील रिप्ले ऍक्शन करून दाखवतोय. प्रितेश वाळी थोडासा नाराज आहे. ज्या हितेश मात्रेवर यात एक धावा महत्वाच्या आहेत. कारण या आजच्या रजनीमध्ये एक धावेला खूप महत्व आहे. एक धाव करताना प्रत्येक सामना हा अगदी ठोक्या चुकवणारा बघायला मिळतोय. संघर्षपूर्ण मॅचेस बघायला मिळत आहेत आणि या धावा बोनस स्वरूपात मिळत आहेत. मरुवाई विंधणे संघाला दबाव आहे. फटका जबरदस्त आहे. देखना फटका लगावला गेलाय. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स बघायचा. चेंडू अडवला जाईल का. खराब क्षेत्ररक्षण आणि हा आलाय दणदणीत चौकार. विचार केला तर पहिले 2 चेंडू अवांतर फेकलेत. मात्र आत्ताचा चेंडू, परंतु प्रितेश पाटीलने त्याला अगोदर सांगून ठेवलंय काही झालं तरी 4थ्या त्या 5व्या ऑफ्टमच्या बाहेरील तुझी लाईन लेंथ असावी. सटीक लाईन लेंथवर गोलंदाजी करावी लागेल हे इशारे जणू त्याने दिलेत. आणखी एक दणका दिलाय परंतु नाहीये. चेंडू फरार होईल का. चेंडू झाला घासत चाटत पुसत बंदुकीतून निघालेली गोली. सुसाट वेग. चौकार. चेंडू अडवला जाईल. डायरेक्ट किक करण्याचा प्रयत्न होता. मात्र 1 धाव नक्कीच मिळेल. एका धावेने संघ पुढे सरवलाय. संघ मात्र पोहोचलाय 1 बाद 30च्या घरात.
आता मात्र स्ट्राईक एंडकडे गीतेश जोशी असतात, ज्याने लगातार 2 चौकार 1 षटकार फेकला होता चरण मात्रेला. तोच मात्र स्ट्राईक एंडकडे असणार आहे. सामोरा उभा असेल त्याच्या समोर ज्युनियर हितेश म्हात्रे. फटका क्लास आहे, परंतु झेल पकडला जाईल का? झेल जमीनला दान. मोठी चुकी होते, मोठी चुकी कोण करताय? तर तो आहे चरण म्हात्रे, स्वतः कर्णधार. कोप्रोली 11 संघाचा कर्णधारानं मोठी चुकी केली आहे. 11 कॅचेस आतापर्यंत ड्रॉप केले गेल्यात. त्याच्यामधील 2 कॅच एकदा चरण म्हात्रेने ड्रॉप केल्यात. 3 सामन्यांमध्ये हे विसरून चालणार नाही आहे. फटका जबरदस्त आहे, परंतु बघूया तिथे झेल होईल का? झेल आता मात्र पकडला जाणार आहे आणि पकडलाय झेल. अर्थात शंतनूने झेल पकडला आणि खेळ समाप्त झालाय. आकाश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. अर्थात जी विकेट पाहिजे होती ती विकेट मात्र इथं मिळताना दिसते. कोप्रोली 11 संघ मात्र प्रचंड खुश आहे. जरी धावा 31 असल्या तरी आकाश पाटील सारखा मोठा मासा घालायला लागलाय, जो मागच्या सामन्यामध्ये खूपच बरसला होता. धुतून संघाविरोधात एकटा नडला होता धुतून संघाला, त्याला मात्र फारसं करू दिले नाही आहे. आणि मोक्याच्या क्षणी त्याची बॅट मात्र मॅनेमध्ये ठेवायला भाग पाडली आहे. अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन बघायला मिळतं हितेश म्हात्रेच्या माध्यमातून. तिसरा गोलंदाज झालाय अंकुर पाटील. अंकुर पाटीलने देखील एक पहिली मॅच मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात मिळवली आहे आणि त्याने देखील एक कमालीचा खेळ उंचावलाय. मिथुन म्हात्रे मात्र च्या अनुपस्थितीमध्ये गोलंदाजीची धार बघायला मिळते. खरं तर मिथुन म्हात्रे म्हणजे एक मोठं नाव आहे, परंतु तुम्ही जेव्हा केपर खेळाडू म्हणून ज्या वेळेला फॉर्मात असताना तेव्हा टचमध्ये राहता, जेव्हा तुम्ही मैदानाच्या बाहेर राहता तेव्हा तुमच्या गोलंदाजीला गंज लागतो, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं कितीही मोठं नाव असलं ना तरी तुम्हाला मैदानात यावं लागेल, प्रचंड मोठी मेहनत करावी लागेल. ब्लॉक कॉलचा चेंडू खणून काढलाय. गीतेश जोशीने 1 धाव पूर्ण केली. चेंडू फंबल झालाय. क्षेत्ररक्षक 2 धावा सहजगत्या पूर्ण. सुंदर रणबिटी बघायला मिळते. सिंगल डबल धावा घेण्यात हा वाकबगार फलंदाज आहे. जिथं मोठे फटके येताना दिसत नाही, या धावा धावपटलावर आहेत 33 धावा धावपटलावर बघायला मिळत आहेत. 17 धावांवर 5 चेंडूचा खेळ खेळलाय जितेश जोशी. 17 धावांची भेदक खेळी केली. संघ अडचणीत असताना मात्र हा अगदी खेळपट्टीवर टिचून उभा आहे. आणखी जबरदस्त झेल पकडलाय. व्हाट अ कॅच. गीतेश जोशी बॅक टू द पॅव्हिलियन. झेल पकडलाय आणि खेळ समाप्त केलाय गीतेश जोशीचा. त्याची जागा बंद करण्यासाठी आणखी एक दर्जेदार फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय, प्रियांशु भोईर. मरुवाई विंदने संघ म्हटला तर 8व्या क्रमांकावर देखील आक्रमक फलंदाजांचा भरणा आहे. एक ताकदवर टीम आहे, परंतु या ताकदवर टीमला मात्र सध्या तरी सुरुंग लावलाय. पहिल्या षटकामध्ये घातक फलंदाजी केली होती गीतेशला, परंतु त्याला परतावून लावलाय. काय अफलातून दर्जाचा झेल पकडलाय रोहन पाटील नामक या क्षेत्ररक्षकानं. अंडर 16चा हा खेळाडू आहे, परंतु काय जबरदस्त खेळ करतोय. खरं तर प्रीमियर लीग जेव्हा जेव्हा होतात ना तेव्हा प्रत्येक ज्युनियर खेळाडूंना मोठी संधी मिळते, मोठा प्लॅटफॉर्म मिळतोय आणि प्रत्येक गावामध्ये प्रीमियर लीग खेळवली जावी त्याचं कारणच ते आहे. ओहो, अफलातून ज्या दिशेला चेंडू प्रितेश पाटील इशारे करतोय त्या दिशेवरची अंकुर पाटीलची गोलंदाजी बघायला मिळते. दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करण्याची ताकद आहे. जेव्हा अंडा इमर्जिंग प्लेअर म्हणून अंकुर पाटील आला होता त्यावेळी मी म्हटलं होतं दोन्ही बाजूला चेंडू गरकन भवऱ्यासारखा चेंडू फिरवतोय आणि आज त्याची गोलंदाजी एवढी शार्प आहे त्याला सांगावं लागत नाही काय करायचं आहे ना. मोक्याच्या क्षणी आपल्या डोक्याचा वापर करतोय आणि शांत डोक्यानं सध्या तरी या फलंदाजांना फार त्रास देताना दिसतोय हा गोलंदाज अर्थात अंकुर पाटील.
कोपरोली 11 संघाचा खेळ अगदी जवळून त्यांचे प्रेक्षक बायबाप त्यांचे समर्थक बघतात. तर दुसऱ्या बाजूला मरुवाई विंदाने संघ देखील मोठ्या समर्थकासह या मैदानावर उपस्थित आहे. झेल उडालाय परंतु काय घडलंय? एकच धावा. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक थोडासा झपकन चेंडूवर येत नाही आहे परंतु एक धाव नक्कीच मिळते. एका धावेने संघ पुढे सरकलाय. संघ मात्र पोहोचलाय 34च्या घरात. 3-34. स्वतः कर्णधार आता मात्र लिडिंग फ्रॉम द फ्रंट त्याला खेळावं लागेल. एक आव्हानात्मक स्कोर उभा करण्याकरता एक त्याला कर्णधार जबाबदारीपूर्ण खेळ करावा लागेल. अंकुर पाटील त्याला ते करू देईल का? 2 चेंडू या पूर्वार्धातील अजूनही शेष आहे. फटका फसलाय की काय? यक्षभीती की चेंडू जाईल सीमा रेषे पार. पंचाचा इशारा आहे. हवा यल्ला केला गेलाय. षटकार. या षटकारानं नक्कीच एक आव्हानात्मक स्कोर उभा केला असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. 40 धावा धावपटलावर आहेत. शेवटचा अंतिम एक चेंडू. आणखी एक शॉट बीट. शॉट ऑन पुल केलाय. सक्सेसफुल. लगातारचा दुसरा हवाई हल्ला. व्हाट अ बिग हिट. उत्तरार्धामध्ये कोपरोली 11 आणि कोपरोली संघाला जर सुपर 5 मध्ये दाखल व्हायचं असेल तर धावा करावायच्या आहेत तब्बल 47 धावा. 15.33च्या सरासरीने खेळ करावा लागेल. प्रत्येक ओव्हरमध्ये धावा कराव्या लागतील. अठरा चेंडू 47 धावांची गरज आहे. रोमांच, थर्रार, पदलालित्य, संघर्ष नाट्य, तुंबल युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची होटी, अभेद्य फळीभेदणारी रचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा निमित्त आहे चॅलेंजर ट्रॉफी 2025 हा थरार आपण पाहू शकाल. राधेच्या मैदानावर हे सामने बघायला मिळत आहेत. काय अफलातून सामना रंगलाय. एका बाजूला मरुवाई विंदने तर दुसऱ्या बाजूला लकी इंटरप्राइजेस हंसी हर्ष 11 कोपरोली संघादरम्यानची लढत आपण पाहू शकाल. शर्यत आहे. मग दीपक दादा पाटील यांचा आत्ताच आपण गाणं ट्रेंडिंगला बघितलं, व्हायरल होते प्रचंड. आणि त्यानेच खऱ्या अर्थाने या मैदानावर एक आग लावली होती. त्या स्पर्धा बघायला मिळाल्या होत्या. या मैदानावर प्रचंड असं गर्दी असायची. बाईक्स ठेवायला जागा नव्हत्या. प्रेक्षकांना उभं राहायला देखील चान्स नव्हता. एवढ्या भव्य दिव्यानंतर मग समाधान माळी यांची ही स्पर्धा देखील अतिशय जबरदस्त आहे. त्यांनी कबूल देखील केलं. पुढच्या वर्षी 6 दिवसांची स्पर्धा असेल. ABC गटाला एक बाईक असेल आणि DEF अशा दुसऱ्या गटाला देखील एक मॅन ऑफ द सिरीजची बाईक असेल. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या सामन्याला आतापर्यंत लाभतोय आणि काय जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. क्रिकेटचा थरार अजूनही जिवंत आहे.
कोणीही हार मानायला तयार नाही आहे, कारण हार बघता आम्ही हारवाल्याच्या दुकानातच मागायला जातोय, नाहीतर दुऱ्यांवर देखील कोणी शो मानायला तयार नसतो. आत्ताच्या घडीला आपण असाच विचार करूया. आणि एका बाजूला कोपरी संघ देखील बलाढ्य संघ आहे, तो सध्या सध्या हार मानायला तयार नाही आहे. म्हणून तर की लिडिंग फ्रॉम द फ्रंट चरण मात्र स्ट्राईक स्वतः सलामीला आलाय डावखुऱ्या साहिल पाटीलच्या सोबत. पहिला स्ट्रायकर गोलंदाज आहे अक्रूल. अक्रूलची गोलंदाजी काय भेदकता आहे. ओहो, पहिला चेंडू ब्लॉक कॉल. अगदी काय कन्सिस्टन्सी आहे. जर हाताला चेंडू लागला असता तर चरण मात्रेला परतीचं तिकीट प्राप्त झालं असतं, परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळं आहे. अफलातून गोलंदाजी आहे. डावखुरा गोलंदाज असतो ना, त्याच्याकडे दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करण्याची ताकद असते. आणि समाधान सरांनी ते अक्रूलला सांगितलंय, म्हणून तर पहिलं षटक त्याच्या हाती सोपवलंय. जबरदस्त जबरदस्त फटका तेवढ्या ताकदीनं खाणलाय, परंतु एक चेंडू अडवला जाईल, फेकला जाईल. तद्वत केवळ आणि केवळ एकच धाव असेल. सिंगल धावांना फरक पडत नाही आहे. मरोवाई विंदणे संघाचा कर्णधार प्रचंड खुश आहे. अर्थात कर्णधारानं जी कामगिरी दिली होती, लगातारच्या 2 चेंडूवर मात्र सुजलनं फेकले होते 2 षटकार, आणि तेच कदाचित टर्निंग पॉइंट असतील का या मॅचचे, अशी चर्चा सध्या तरी रंगू लागली आहे. अक्रूल पुन्हा एकदा. चरण मात्रे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा भेदकता किती आहे, आक्रमकता किती. विकेट किपर स्वतः बड्डेबॉय आकाश पाटील तिथे दिसत आहेत, आपल्या गोलंदाजाला संरक्षित करतायत. आणखी एक ब्लॉक चेंडू. वाह, काय कन्सिस्टन्सी आहे. अफलातून टाळ्याचा गजर गजर आणि गजर झालाच पाहिजे. काय अक्रूल पाटील गोलंदाजी करतोय. छोटा तीर घाव करे गंभीर. पहिल्या सामन्यामध्ये त्यांना विकेट हॅट्रिक नोंदवण्याचा मान देखील मिळवला या शृंखलेमधला. आणि काय भेदकता आहे, ॲक्युरसी किती जबरदस्त आहे. चरण मात्रेला थांबवून ठेवलाय. लगातारचे 2 चेंडू बीट केलेत. प्रेशर झुगारून खेळ करावा लागेल चरण मात्रेला. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. हा चेंडू सीमापार होणं गरजेचं होतं, परंतु घडलंय काय. नो चेंडू आणि फ्री हिट ऑन असताना ही जमेची बाजू आहे कोपरुली संघाकरिता. 1+1 अशा 2 धावा मिळतील. फ्री हिट ऑन असणार आहे. प्रणय मात्रे सर सांगतात धावा धपटणार बघायला मिळतील. बिनबाद 3च्या घरात. विजयाकरता करायच्या 47 धावा. हा धावांचा डोंगर फोडायचा असेल तर चरण मात्रेला आता मैदानावर बुलडोजर घेऊन यावं लागेल. गोलंदाजांची अधिकृत आणि अनधिकृत बांधकामं तोडायची असतील तर त्याला बुलडोजर रूपी फलंदाजी करावी लागेल. आणि आवाज येताना दिसत आहेत, तू करू शकतोस, तू करू शकतोस. हा कॉन्फिडन्स दिला जातो प्रेक्षकांच्या वतीनं. ब्लॉक चेंडू खणून काढला, परंतु झेल पकडला जाईल का. यस, वज्रमुठीत झेल काय झाला, परंतु फ्री डाऊन असणार आहे. त्यामुळे साहिल पाटीलला मिळतंय जीवदान. 1 धाव तर सहजगत्या पूर्ण झाली आहे आणि एका धावेने संघ पुढे सरकलाय. बिनबाद 4च्या घरात. विजयाकरता अजूनही 43 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये मोठा फटका मारू देत नाहीये. ही जमेची बाजू आहे. काय भन्नाट वेग आहे. अगदी कंजूस स्वरूपातली ही गोलंदाजी बघायला मिळते आहे. शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि षटकामध्ये समीकरण जुळत नाही. खांदे थोडेसे निस्तेज झाले चरण मात्रेचे, परंतु पहिलं षटक आहे आणि चेंडू फरार देखील झालाय. किती मोठा बेसावतपणा, किती मोठी चुकी आहे. आणि हा मिळतोय चौकार. तर मात्र तुझं आज काय खरं नाही. आज दिवसा ढवल्या तुला देखील झोप लागणार नाही आहे, कारण या धावा महत्वाच्या आहे. सुपर 5 मध्ये दाखल होण्याकरची ही लढत आहे आणि अभी नाही तो कभी नाही. 364 दिवस तुम्हाला वाट बघावी लागेल या सामन्याकरता, या स्पर्धेकरता तुम्हाला वाट बघावी लागेल. परंतु पहिलं षटक संपलंय. धावा पटलावर आहे तब्बल 8 धावा. अजूनही 12 चेंडू 39 धावांची गरज आहे. या षटकामध्ये आता आक्रमणाला सुरुवात करायला पाहिजे, परंतु चतुर गोलंदाज आणखी एक मैदानाकडे आलाय.
समाधान मात्र येताना दिसत नाहीये. शेवटचं अंतिम षटक त्याच्या हातात असेल असं वाटू लागलंय, कारण गोलंदाज सज्ज झालाय यश घरत. साहिल आक्रमणाला सुरुवात केली पाहिजे, आता थांबायला वेळ नाहीये. 12 चेंडू 39 धावांची गरज आहे. फटका जबरदस्त आहे, ताकदवान फटका. चेंडू जाईल का, पण तो अडवलाय. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर थ्रो क्लोज मध्ये आला आणि एकच धाव असेल. सिंगल धावाने फरक पडत नाही आहे. कर्णधार देखील तेच सांगतोय मरुआई विंधणे संघाचा. यशला हरकत नाही आहे. सुपर फाईट ची दारं उघडण्याकरता प्रचंड मोठा संघर्ष बघायला मिळतोय. मरुआई विंधणे विपक्ष सामना बघायला मिळतोय. लकी एंटरप्राइजेस हंसी अर्श 11 कोपरोली या दोन संघादरम्यानची लढत. 650 धावा आतापर्यंत ओढल्या गेल्यात स्कोरबोर्डवर या शृंखलेमधील. आतापर्यंत किती बारीक नजर आहे. मोरावे गावचे सुपुत्र अर्थात प्रणय मात्रे सर आमच्या सोबत जोडले गेले गुणलेखक म्हणून. फुल टॉस आणि फुल टॉल वसूल केला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फेकून दिलाय. षटकार लांब दूरवर फेकलाय. चरण मास्टर फायर. येस, जास्त वेळ दौडू नका प्लीज, विनंती आहे. 10 चेंडू 32 धावा. या षटकारानं जय आणि पराजयामधलं अंतर कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच करताना दिसतोय स्वतः कर्णधार कोपरोली संघाचा. चरण मात्रे जोपर्यंत मैदानावर स्थिर आहे तोपर्यंत नक्कीच या आशा पल्लवीत असतील. कोपरोली संघाच्या बाजूने सामना झुकवण्याचा तो नक्कीच प्रयत्न करेल. यशला मात्र षटकार फेकलाय पहिल्या चेंडूवर. आणखी एक धडाका, वर शॉट, परंतु झेल पकडला जाईल का? झेल पकडलाय की षटकार? काय निर्णय, पंचांचा इशारा काय? गीतेशनं झेल पकडलाय. पंचांचा बोर्ड आकाशाकडे आहे. वेल जज कॅच बघायला मिळतोय गीतेश जोशीच्या माध्यमातून. आशिष मात्रे मैदानाकडे रवाना झालाय. आज चांगले टच मध्ये दिसतोय. संघ अडचणीत असताना या फलंदाजाला आता फलंदाजी करावी लागेल. दुसऱ्या बाजूला यशनं मोठा अडसर दूर केलाय. धावा पटलावर आहे तब्बल 15 धावा. अजूनही 9 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. 9 चेंडू 32 धावा. विंधने की कोपरोली, कोपरोली की विंधने, प्रेडिक्शन बघायला मिळत आहेत. वादली फाटका खेळला परंतु गीतेश जोशी तिथं आहे. फलंदाजीमध्ये जबरदस्त फलंदाजी केली आणि मोक्याच्या क्षणी चरण मात्रेला परतावून लावलंय. एकच धाव, सिंगल धावानं फरक पडत नाही आहे. आणि आता समीकरण जवळपास थोडंसं अवघड होऊन बसलंय, परंतु गिअर चेंज करावे लागतील. 8 चेंडू 31 धावांची गरज आहे. सामना अजूनही दुतर्फा आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाहीये, परंतु मोठा फटका तर मारावाच लागेल. यश ते करू देईल का? शॉर्ट ऑफ पुल करण्यात आपला झेल पकडला जाईल. यस, वज्रमुठीत काहीच झालाय. समाधान झेल पकडला आणि खेळ समाप्त झालाय. साहिल पाटील बॅक टू द पॅव्हिलियन.
संघाकरता अफलातून दर्जाची आतापर्यंत गोलंदाजी त्यानं पेश केली आहे. विजयाकरता करायच्या होत्या 47 धावा आणि त्या डिफेंड करताना जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. फुल टॉस डिलिव्हरी, फुल टॉल वसूल होईल की झेल बघायचं आहे तिथं. आणि झेल पकडलाय, अक्रूलनं झेल पकडलाय आणि खेळ समाप्त केलाय. प्रितेश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. रवाना झालाय 24 नंबरची जर्सी अर्थात हितेश. 6 चेंडू 31 धावांची गरज आहे. सुपर 5 ची दारं उघडण्याकरता लढत बघायला मिळेल. कोप्रोली विपक्ष विंधने. एका बाजूला आशिष म्हात्रे आहे, दुसऱ्या बाजूला हितेश म्हात्रे आहे आणि गोलंदाजीसाठी आलाय मरुवाई विंधने संघाचा एक चतुर आणि चाणाक्ष गोलंदाज अर्थात समाधान सर. पहिला चेंडू अगदी भवरा जसा गेअरकन फिरवावा ना तसा चेंडूला गिरकी देण्यामध्ये माहिर गोलंदाज. बरीच वर्ष मरुवाई विंधने करता प्रतिनिधित्व केलंय आणि भल्या भल्या फलंदाजांच्या नक्कात दम आणतोय, त्याकडे ताकास्तूर लावू देत नाही आहे. बलिराम नवाले सर प्रचंड खुश आहेत. 40+ सामना करण्याकरता ते वशनीमध्ये उद्या आज दाखल होणारच आहेत, परंतु एवढ्या थंडीमध्ये देखील ते सामना अगदी जवळून बघतायत. एकच धाव असेल, सिंगल धावनं फरक पडत नाही आहे. मरुवाई विंधने संघ जवळपास अगदी विजयाच्या समीप येताना दिसतोय. ती चाहूल लागली विजयाची विंधने संघाला मात्र आणि गुडघे टेकायला भाग पडले सध्या तरी आपण असं म्हणूयात. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. हितेश तेवढा ताकदवान खेळाडू आहे, परंतु तो टचमध्ये मला या शृंखलेमध्ये दिसला नाही. वा वादली फटका खेळलाय, परंतु चेंडूला चाटत पुसत चेंडू सीमारेषे पलीकडे फरार झालाय 4 धावांकरता. तीन चेंडू आणि विजयासाठी अजूनही करायचे आहेत 26 धावा. 21 धावा धापटलावर आहेत 3 गड्यांच्या बदल्यामध्ये, परंतु उर्वरित 3 चेंडूमध्ये आता धावा करायच्या 26. म्हणजे तिन्ही षटकार जरी आले तरी अशक्यप्राय गोष्ट होऊन बसली आहे. त्याच धर्तीवरचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू लेग स्टंपवरून गेलाय, त्याच्यामुळे चेंडू हा पुन्हा एकदा निर्धाव जाईल. आणि 2 चेंडू 26 धावांची गरज आहे. 2 चेंडू 26 धावांची गरज आहे. आणखी झेल होईल का? या झेल पकडला गेलाय आणि हितेश म्हात्रे देखील डगआउट मध्ये दाखल होईल. अक्रूलनं पुन्हा एकदा झेल पकडलाय. बघा सकाळ झाली, कोंबडा हरवण्याची वेळ आली आहे, परंतु एक मात्र समर्थक त्यांचा बिनघोरपणे झोपताना दिसतोय. उद्या त्यांना मात्र ही लाईव्ह दाखवलं जाईल. बघा हे प्रेम आहे आयोजकांचं, आपलाच साथीदार आहे. प्रचंड मोठी मेहनत आहे, सकाळपासून ते आतापर्यंत आहेत. फटका पुन्हा एकदा फसला. झेल होईल का? यस, झेल पकडलाय आणि झेल पकडलाय. सूरजनं झेल पकडलाय आणि अशा रीतीने सुपर 5 ची दारं उघडलीत. मरुवाई विंधने संघाचे समर्थक प्रचंड खुश आहेत.